जिल्हा प्रशासन आणि जनसहभागाच्या एकत्रित प्रयत्नातून पालघर जिल्हा लवकरच राज्यातच नव्हे तर देशातही प्रगत जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल असा विश्वास वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला। भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोळगाव येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी खासदार डॉक्टर हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार स्नेहा दुबे पंडित, जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भांगडे, उपजिल्हाधिकारी सामान्य रणजित देसाई यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालघर जिल्ह्याने मनरेगा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून 1.25 लाख कुटुंबांना 134 कोटी रुपयांची मंजुरी दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले। बांबू लागवड, जलतारा जल संधारण प्रकल्प, 10 कोटी वृक्ष लागवड मोहीम, GI टॅग असलेले बहाडोली जांभूळच्या मूल्यवर्धन प्रकल्पामुळे आदिवासी व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे। वन हक्क कायद्याअंतर्गत 51,000हून अधिक दावे मंजूर करून पालघर देशात अग्रस्थानी असून वडोदरा मुंबई द्विगतीय मार्ग, बुलेट ट्रेन, वाळवंट बंदर व विविध पायाभूत प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले। स्वामी वित्त योजना, जनता दरबार, आरोग्य व सामाजिक सुरक्षा योजनांमुळे ग्राम स्वराज्य बळकट होत असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली। तसेच शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। दरम्यान पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नंडोरे नाका येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या कार्यालय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले। शेतकरी व व्यापाऱ्यांना न्याय देणारी आधुनिक व पारदर्शक बाजार व्यवस्था उभारली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच बोईसर येथील स्वरा आरोग्य क्लिनिकचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले। विकासाच्या नावाखाली केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष काम दिसले पाहिजे। पालघरचा प्रत्येक शेतकरी, आदिवासी आणि सामान्य नागरिक विकासापासून वंचित राहणार नाही असा ठाम इशारा देत पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला। त्यामुळे पालघरचा विकासाचा प्रवास आता शब्दापुरता न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत यावेळी मिळाले। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।